151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही पदयात्रा नवी मुंबईतील हनुमान नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, गणेश नगर, रिकोंडा चुनाभट्टी, गुप्ता हॉटेल, महात्मा गांधी नगर, विशाल हॉटेल ते शिवाजी नगर येथे सांगता करण्यात आली। तसेच उपस्थित नागरिकांनी नारा देत 3 नंबरचे हत्ती ह्या निशाणचे बटन दाबून शिवशरण पुजारी यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा घोषणा देत पदयात्रा सुरुवात केली। यावेळी माध्यमांशी बोलताना शिवशरण पुजारी म्हणाले, भूमिपुत्रांचे नाव घेत जे निवडणूक लढत आहे त्यांना प्रथम प्रश्न स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे भवन का नाही? बेलापूर विधानसभेमध्ये जर मी निवडून आलो तर सर्वप्रथम दिवा पाटील यांचे भव्य दिव्य भवन बेलापूर विधानसभेमध्ये मी उभारणार। एवढंच नव्हे तर पालिका, सिडको, MIDC आणि अशा सर्व झोपडपट्टी प्रभागातल्या युवकांना स्थानिक व नवी मुंबई महानगरपालिका असो वा MIDC असो या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल। स्थानिक रोजगार 80% आपल्या मुला मुलींना आणि 20% बाहेरून आलेले पोट भरायसाठी आपली लोक त्यांच्यासाठी राहतील। यावेळी मल्लिकार्जुन पुजारी, राष्ट्रीय स्वाभिमान संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, बसपा केंद्रीय सदस्य राजेश चंद्र जयस्वाल, बसपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष भालेराव, बसपा ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्ता हेगडे, बसपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सरोज कुमार गौतम, बसपा नवी मुंबई प्रभारी धनंजय माने, ठाणे जिल्हा प्रभारी विनोद दुरंदर, बसपा बेलापूर विधानसभा अध्यक्ष जयेश दुबारिया, बसपा नवी मुंबई प्रभारी सचिन पुजारी, राष्ट्रीय स्वाभिमान संघटना तुर्भे तालुका अध्यक्ष कृष्णा राठोड, राष्ट्रीय स्वाभिमान संघटना नवी मुंबई जिल्हा संघटक बाळू कसबे, राष्ट्रीय स्वाभिमान संघटना महाराष्ट्र प्रदेश सदस्य, राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे असंख्य महिला व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वात प्रथम मी बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आदरणीय बहिणजी मायावती यांचा मी आभार व्यक्त करतो। कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला मी एक युवक, एक गरीब घरातून येणाऱ्या युवकाला तुम्ही बेलापूर सारख्या विधानसभेमध्ये मला तिकीट दिलं, त्याच्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो। कारण बेलापूर विधानसभेमध्ये आपण बघितलं तिकीटसाठी केवढं वनवन झालं लोकांचं, एवढं दिग्गज करोडो रुपये भ्रष्टाचार करून जे अगोदर निवडणुकीच्या पूर्वी जे खर्च केला ते वाया गेला आणि त्यांना तिकीट भेटलं नाही। म्हणून सर्वात प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि बेलापूरच्या सर्व मतदार बांधवांना, भगिनींना विनंती करतो, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक आज या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढत आहे, तरी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या। कारण ह्या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून द्या, जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती कधीच चालत नाही। आणि मला विश्वास आहे की या वेळेला बेलापूर विधानसभामध्ये सर्व OBC बहुजन बांधव आणि गोरगरीब बांधवांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांचा एक मुलगा आणि त्यांचा युवक 100% बेलापूर विधानसभामध्ये निवडून येतोय एवढा मला विश्वास आहे। कारण मी घरोघरी जातोय, मी पॅम्पलेट कुठल्याही माझ्या सहकार्याला न पाठवता स्वतः त्यांच्या घरी जातोय, त्यांचे प्रश्न समजून घेतोय। त्यांच्या इतर उमेदवारांसारखं नाही की आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून पॅम्पलेट वाटप, कारण मला त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि विधान भवन मध्ये यांच्या प्रश्नावरती मला काम करायचंय। आणि मला ठाम विश्वास आहे या वेळेला बेलापूर विधानसभामध्ये बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून येतोय। काही सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो, इथं जे भूमिपुत्रांचं नाव घेऊन जे निवडणूक लढत आहेत त्या उमेदवारांना मी विचारू इच्छितो, स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं भवन का नाहीये बेलापूर विधानसभामध्ये? मी निवडून आलं की सर्वात प्रथम स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचा भव्य दिव्य भवन बेलापूर विधानसभेमध्ये मी उभारणार एवढं तुम्हाला आश्वासित करतो। आणि स्थानिक प्रकल्प असताना महानगरपालिका, सिडको, MIDC आणि माझ्या सर्व झोपडपट्टी प्रभागातल्या युवकांना स्थानिक नवी मुंबई महानगरपालिका असो, MIDC असो, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल असं मी पूर्ण त्यांच्यासाठी उभा राहीन। कारण आजपर्यंत आम्ही बघतोय जे केंद्रातल्या योजना आहेत 80% स्थानिक पोरांना रोजगार आणि 20% बाहेरच्यांना, पण इकडे प्रकार वेगळा चाललेला आहे। 80% नेत्यांकडे आणि 20% त्यांच्या आजूबाजू असणाऱ्यांना चेल्यांकडे
ते दिलेलं आहे। मी तसं न करता स्थानिक 80% पोरांना आणि 20% जे बाहेरून आलेले पोट भरायला आपले जे युवक आलेले त्यांच्यासाठी ही जागा राहील। मी रोजगारासाठी 100% ठाम आहे आणि माझी भूमिका स्पष्ट आहे की मी स्थानिक पोरांसाठी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। 100% साहेब, बेलापूर विधानसभामध्ये उत्तर भारतीय डिसायडर वोट आहेत आणि आदरणीय मायावतीजींना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि ओबीसी बांधव आज आम्ही माझे वडील मल्लिकार्जुन पुजारी साहेब हे ओबीसी मध्ये सक्रिय आहेत। महाराष्ट्रभरात एक सुद्धा आंदोलन ते चुकवले नाहीत, म्हणून मला ओबीसी माझे धनगर बांधव आणि माझे वंचित बांधवांवरती विश्वास आहे। ते ह्या वेळेला त्यांच्या एका युवकाला, त्यांच्या भावाला, त्यांच्या मुलाला, शिवशरण पुजारीला त्याची निशाणी हत्ती आणि बटन क्रमांक 3 समोर बटन दाबून ते यावेळेला प्रचंड बहुमताने मला विजय करणार आहे, मला 100% विश्वास आहे। ओबीसी वर्ग साहेब पूर्ण आमच्या पाठीमागे ठाम उभा आहे, कारण त्यांनी आम्ही जे आंदोलन घेतलं निवडणुकीच्या पूर्वी एक सुद्धा आज जो उमेदवार उभा आहे, मी सांगू इच्छितो, आरोप करतो ते घाबरत होते जर आम्ही ओबीसीच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला गेलो तर आम्हाला मतदान भेटणार नाही, म्हणून तुम्ही काय काळजी करू नका। ओबीसी बांधव यावेळेला 100% शिवशरण पुजारीच्या पाठीमागे ठाम उभा राहणार आहेत। 2019 मध्ये श्रद्धेय बाळासाहेबांनी मला तिकीट दिलं होतं आणि मी वंचित बहुजन आघाडीकडून निर्णायक मतदान घेऊन 3ऱ्या क्रमांकावर होतो आणि आज बहनजींनी माझ्या मुलाला तिकीट दिलं आणि त्याचा सुद्धा वॅडलेट क्रमांक 3 आहे आणि तो 1 नंबरवर येणार आहे हे मला ठाम विश्वास आहे। कारण मी त्याच वर्गातून आलेलो आहे। या तुर्ब्या पट्ट्यामध्ये माझं स्वतःचं क्वारी होतं, मी दगड फोडलंय, मेहनत केलंय आणि गोरगरीब जनतेचा हाल काय असतो हे आम्हाला जवळून माहिती आहे, पण आम्हाला कधी व्यासपीठ मिळत नाही आणि एवढ्या मोठ्या पक्षाचं तिकीट मिळत नाही, म्हणून आम्ही नेहमी मागे असतोय आणि संघर्ष करत राहतोय। आज योगायोगाने म्हणा आमच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा एक योग आलाय समजा, म्हणून आज माझ्या मुलाला एक गोरगरीब कुठलाही राजकीय वारसा आमच्या मागे नाही, तर तो कुठला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाहीये। त्यांनी जवळून संघर्ष बघितलाय, आपल्या समाजाचा काय हाल आहेत हे निवडणूक लढवतात, यांचे लोक येतात, आपल्या लोकांना बोलवतात, निवडणूक झाल्यावर कोण कोणाला विचारत नाही, साधा फोन सुद्धा घेत नाही, हे आम्हाला याचा अनुभव जवळून आहे। आम्ही आज ठामपणे सांगू इच्छितो, आम्ही कोणावर टीका करणार नाही, पण या नवी मुंबईची जनता बेलापूर विधानसभेची खास करून सुजाण नागरिक आहे। इकडे ओबीसी, SC, ST, आगरी, कोळी सगळे समाज बांधव गुणा गोविंदाने नांदतायत, धनगर समाज आहेत, पण सगळ्यांना माहिती आहे हे लोक या निवडणुकीत कोण कुठे कुठे उडी मारला, कोण आपला एवढा दिवस सगळ्यांना वया वाटप, जागा वाटप, काय काय वाटप केलं ते आपले माजी अधिकारी IAS, पण काय झालं शेवटी तिकीट नाही मिळालं। तिकीट नाही मिळालं, एक दिवसासाठी त्यांनी तुतारी लावली आणि बोलला मी तुतारी मधून उभा राहणार आहे, मी शरद पवारचा माणूस आहे, मी बारामतीकर आहे, मग त्यांना तिकीट मिळालं नाही। मग बीजेपीचे जिल्हा प्रमुख आयता येऊन तिकडे तिकीट घेऊन राष्ट्रवादीकडून उभे राहिले तुतारीकडून। मग हेच आहे अधिकाऱ्यांना शरद पवारांनी यांना डमी उमेदवार म्हणून संदीप नाईकाला निवडून आणण्यासाठी सोडलेला हा डमी उमेदवार आहे असं मी स्पष्टपणे सांगतो। बघा कसं आहे, गजानन हा नेहमी RTI टाकणं, सगळ्याच्या माहिती देणं त्याच्यात खूप माहिर आहे, त्याला जास्त माहिती असेल। मी ह्या विषयावर मी बोलणार नाही, कारण मला माहिती नाही त्या विषयावर मी बिनबुडाचा आरोप कोणावर करणार नाही। 25 करोड नाही, बहुतेक भरपूर करोडाचा मध्ये व्यवहार झालेले आहेत। मी हे पण सांगतो, आज याच्यातून स्पष्ट सांगतो, जरी आमचा विरोधक असेल मंगेश आंबले, तो दावेदार होता। सर्वप्रथम तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे, तो दावेदार होता, त्यांनी भरपूर मेहनत घेतली, पक्षासाठी एकनिष्ठ काम केलं, त्याला साईडला करून जर यांना तिकीट दिलं असेल तर पक्षाने असंच ते तिकीट दिलेलं नाहीये, याच्यात खूप मोठा व्यवहार झालेला आहे। आपल्याला माहित नाही तर त्या गोष्टीवर आपण बोलत नाही। गजानन काळे खूप हुशार आहेत आणि त्यांचे काय आता बोलण्यासारखं नाहीये, त्याला जास्त अनुभव आहे म्हणून बोलत असेल। साहेब आपण जुने पत्रकार आहात, जाणकार आहात, इतिहास आहे देशामध्ये, सायकलवर फिरून कोणी जिंकून आलेले आहेत। आज नवी मुंबईमध्ये जनता आम्हाला बोलते, माझा मुलगा घरोघरी जातो, कोण उमेदवार घरोघरी स्वतः पॅम्पलेट वाटप करतोय, हे का महानगरपालिका कॉर्पोरेशनची निवडणूक आहे का? नाही, आमदारकीची निवडणूक आहे, तरी माझा पोरगा भर उन्हात घरोघर जाऊन त्याला त्या ठिकाणी पॅम्पलेट देऊन त्यांच्या पाया पडून त्यांच्या समस्या जाणून घेतो, तर त्या लोकांना आपला असा वाटलाय हा पोरगा काहीतरी करून दाखवेल, हे ठामपणे बेलापूर विधानसभेच्या जनतेला माहिती आहे। म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो,
प्रसार माध्यमाच्या वतीने सर्व बेलापूरकरांना सांगू इच्छितो का येणाऱ्या 20 तारखेला जनशक्तीच्या विरोधात कितीतरी पट्टीने जनशक्ती ही ताकद दाखवलेली असेल आणि बॅलेट पेपरवरती 3 नंबरवरती सगळे हत्तीवरच निशाणवरती बटन दाबणार आहेत. कारण हे हत्ती आहे, हे हत्ती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. ही ताकद आहे, ही मिळालेली मला माझ्या मुलाला मिळालेली ताकद आहे. हे आम्ही ध्यानीमध्ये पण नाही विचार केलं. गजानन गणपती बाप्पा त्याच्या ह्याच्यात देतील आणि ताकद देतील, म्हणून मला पूर्ण विश्वास आहे का येणाऱ्या 20 तारखेला हा गोर गरिबाचा पोरगा हाच निवडून येईल. कारण याला माहिती आहे निवडून आल्यावर पण हा तिथेच जाणार. बघा कसं आहे, आज मी जिथे जिथे आम्ही जातो, माझा मुलगा जातो, नंतर मला फोन येतोय, मल्लिकार्जुन पुजारी साहेब तुमचा मुलगा येऊन गेला, काळजी करू नका, यावेळेला आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत. कारण हे यांचे सगळे कार्यकर्ते सोडलेत आणि त्यांना नको ते आम्हीच दाखवतात. ते मला विचारतात काय करायचं, घ्यायचं, ते आरामाचे आहेत, तुमचे पैसे आहेत, हे जे चालू केलंय. म्हणून मला ठाम विश्वास आहे का 100% SC ST OBC मायनॉरिटी यातले आगरी कोळी ते पण OBCच आहेत, सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत आणि 100% आम्ही विजयी होणार. ठाम विश्वास आहे आम्हाला. आम्हाला एक आजावाजा करायचं नाही, 1500 रुपये देऊन गर्दीचा गर्दी दाखवायचा तेवढा मोठा आम्ही नाहीये. आम्ही या गोरगरीब जनतेमधलोच आहोत. आमच्याकडे तसा भ्रष्टाचाराचा पैसा नाही. जे आलेत सगळे प्रेमापोटी माझ्या बरोबर, माझ्या मुलाबरोबर आलेले माझ्या भाई भगिनी आहेत. तुम्ही विचारू शकता, सगळे आमच्या जवळचे आहेत. कारण यांना कोविड मध्ये असेल सर्व कालखंडात आम्ही त्यांच्या बरोबर उभे आहोत. त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आम्ही मी माझा मुलगा काम केलंय. माझा मुलगा स्वतः कोविड मध्ये पॉझिटिव्ह झाला होता. आम्ही एवढं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही या कामाच्या जोरावर सांगू इच्छितो का आम्ही 100% विजय होणार. येणाऱ्या 20 तारखेत बेलापूर विधानसभेतून हत्तीच पुढे असणार आणि हत्तीच विजय होणार बहुमताने, स्पष्ट बहुमताने. हे आमचे सगळे समाज, सगळे झोपडपट्टी मधले असेल, कॉलनी मधले जे बहुजन समाज आहे, सगळे एक झालेला आहे यावेळेला. आणि निर्णायक धक्कादायक निर्णय हा बेलापूर विधानसभेतून असणार आहे. त्याला मी पण कालपासून ओळखत नव्हतो. हा बहुजन समाज पार्टीचा कट्टर कार्यकर्ता, बहनजींना मानणारा हा आहे. हा युवक काल माझ्या गाडीत, प्रचाराच्या गाडीत थांबून उमेदवाराचा नंबर घेऊन आमच्या कार्यालयाला आला. कार्यालय संध्याकाळी उशीर झाला तर त्याला एक पॅम्पलेट भेटला. त्या पॅम्पलेटचा यांनी कलर झेरॉक्स काढून वाटले. तुम्ही विचारा, मी बोलत नाही. म्हणून हे अशा शक्ती आहे बहन मायावतीजींनी जे यांच्यासाठी केलेलं आहे, हे लोक कधी विसरत नाही. म्हणून माझ्या मागे खूप मोठी अदृश्य शक्ती आता सगळे माझ्या. आजची रॅली आहे त्याचा आपला बहुजन समाज पक्षाचा उमेदवार हा शिवशरण पुजारी आहेत, मल्लिकार्जुन पुजारी आहेत. आणि आजच्या काळाच्या ज्या महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणामध्ये तोडफोडीचं राजकारण, जे पक्षपाताचं राजकारण आहे, याला जनता कंटाळलेली आहे. यांच्यातलं कोणाचंही स्वामित्व किंवा त्यांच्या विचारधारा राहिलेली नाहीये. फक्त सत्तेसाठी आपापलेला राजकारण दिसत आहे. आणि याच्यामध्येच नवीन एक आज समाजाला नवीन पर्याय पाहिजे आणि त्या पर्यायासाठी आपला जो उमेदवार आहे शिवशरण पुजारी हा खरंच सार्थक ठरेल. गोरगरिबांसाठी आज जो परिश्रम घेत आहे, दिवस रात्र तो प्रचार करत आहे आणि या प्रचारातून लोकांचा जो सूर उठून येत आहे. येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आणि 23 तारखेला मतदान पेटीमध्ये तुम्हाला दिसूनच येईल का आपल्या शिवशरण पुजारींना भरघोस मतांनी लोकांनी हे केलेलं आहे आणि जिंकून आलेला आहे. आमचा महाराष्ट्रातला पहिला उमेदवार हा शिवशरण पुजारी सर्व समाजाला, सर्व OBC SC ST OBC सर्वांचा पाठिंबा भेटत आहे. आणि खरंच आज आपले प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्या मधलाच माणूस पुढे जावा लागेल आणि तरच बदल घडू शकतो. आणि आज हे बदल घडवण्यासाठी समाज आणि पुढारी दोन्ही तयार आहेत. फक्त आता तुमची स्वीकृती आणि येणारी घोषणा त्याची वाट बघण्याची देर आहे. आणि त्यामध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे का शिवशरण पुजारी हा पहिल्याच सर्वांवरती आघाडी मारून आजचे जे हे आहे, ज्यांना तिकीट नाही भेटलं तर ते अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यामुळे आता या बॅलन्सिंग पॉवर वोटिंग मध्ये एवढ्यात तोडफोड होणार आहे. त्यामधून निघून येणारी सीट फक्त आणि फक्त शिवशरण पुजारीची असेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आज यांच्या प्रचार रॅलीमध्ये पूर्ण जिल्ह्याची टीम इथे उपस्थित आहे. जय भीम. जो लोग BSP हाथी के कमेंट लोग करते हैं, हाथी के सामने कोई टिकने वाला नहीं है.
हाथी इतना ताकतवर है कि यहाँ से वो दिल्ली तक जाएगा, उसको कोई रोक नहीं पाएगा। उसके बाद में जो लोग सोचते हैं तो उनको मैं एक छोटी सी शायरी के माध्यम से बताना चाहता हूँ। हे जालिम पलट कर देखो, तमन्ना हम भी रखते हैं, तुम हाथ पंजा धनुष बाण रखते हो तो हाथी हम भी रखते हैं। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।